संभाजीनगरचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी जोरदार असा शक्ती प्रदर्शन संभाजीनगरमध्ये केलेला आहे। औरंगाबाद मतदारसंघामध्ये त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी खुद्द युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे जे आहेत हे इथे आलेले आहेत। आपण बघतो की समोर रॅली जी आहे ही आता पुढे सरकते आहे, दुपारच्या वेळेची रॅली आहे। आदित्य ठाकरे स्वतः माझ्यासोबत आहे। आज सांगा कसा प्रतिसाद तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतो? प्रतिसाद आपण पाहतो आहे, जोश आहे, प्रेम आहे आणि असे 4 जूनला ठिकाणी रॅलीमध्ये आमचं निघणार आहे। यावेळेस जर बघितलं तर दोन्हीही पूर्व शिवसैनिक एकमेकांचा सामना करताना बघायला मिळतात। एक निष्ठावंत महाराष्ट्र प्रेमी आहे, दुसरे गद्दार डरपोक आहे। ते पळून गेले तर डरपोक आहेत, तर पळाले गद्दार महाराष्ट्र काम करतात। हे साहेब सगळे महाराष्ट्रासाठी लढत आहेत आणि लढत लढणार। गेल्या वेळी आपण लोकसभा असो विधानसभा असो युथ शोज हे मोठ्या प्रमाणात प्रचाराला आणलं होतं। यावेळेस कशी काही योजना शिवसेनेची आहे? नक्की जिथे जिथे कॉलेज जाते आम्ही प्रचार करत आहोत। जवळपास सगळ्याच प्रतिसादांमध्ये 2-3 फेरे आधी झालेले आहेत निवडणूक लागण्याच्या आधी। आपल्या रोजचं काम देण्याचं आणि लोकांपर्यंत पुन्हा एकदा आमचं जे शब्द वचन ते घेऊन जाण्याचं आहे। मैदानामध्ये एमआयएम आहे, त्याचबरोबर आहे शिवसेना शिंदे सुद्धा आहे। त्याला प्रतिस्पर्धी तुम्हाला आजपासून 5चा टीम पण उतरेल स्वतःच्या सगळे जागतात धर्म बघतात संविधानाला गर्भ मानून माहिती आलेलं आहे। त्यांचा कसं सगळ्या प्रचारामध्ये प्रतिसाद आपण राज्यभरात आपण पाहतोय। काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस कम्युनिस्ट आहे, कारण आम्ही पुन्हा सांगतो देशाच्या संविधानासाठी आणि लोकशाहीसाठी लढत आहोत। सर आतापर्यंत आपण बघितलं की संवेदनशील असं शहर आहे आणि की या मुद्द्यावर आतापर्यंत निवडणुका झालेल्या आहे, तुमचा फोकस काय असणार आहे? आणि आपण पाहतो सगळ्यांना सोबत घेऊन विकास करतो। आमचा हिंदू स्पष्ट आहे, आम्ही जेव्हा या शहरातून आहोत सगळ्यांनी संभाजीनगर केलं प्रचाराची रणधुमाळी इथं सुरू आहे। सर एक प्रश्न विचारायचा होता, शहरातला पाणी पुरवठा जो आहे पाणी पुरवठ्या संदर्भामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न रखडलेला आहे। या संदर्भात आपलं काय विचार आहे? आमचं सरकार असताना आपण पाहिलं असेल तेव्हा वेग दिला होता। आम्ही अनेक स्वतः व्हिजिट्स मी पण केलेले आहेत। आम्ही प्रमाणात अनेक कामांना रस्त्यांचं काम असेल, पर्यटनाचं काम असेल, इतर विकासाचं काम असेल ते आम्ही मार्गी लावलेलं। पण सरकार पडल्यानंतर खोकेवारांचा स्वतःचा विकास झाला। अनेकांनी मुंबईत 70-72 मजल्यावर घरं घेतली, तेव्हा संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरचा विकास कुठे होता? पण नाही, महाराष्ट्रातच विकास बंद पडला। तुमच्यासोबत जुने सहकारी असले संजय शिरसाट असो किंवा आताचे उमेदवारसाठी पण भेटले असो नेहमीच आपल्यावरती टीका करत आलेले आहेत, करत असतात। याला तुम्ही काय म्हणाल? असली कायम लोक एकवेळी सोबत होते, मला वाईट वाटतं। आज तुम्ही या शहरात आल्यानंतर तुम्ही सगळं काही आठवल्यानंतर काय वाटतं सर? अनेक वेळा शहरात आले, गेल्या 2-2.5 वर्षामध्ये पण आधी पण आलेलो आहे आणि आपण पाहतो की या शहरातली जे स्वप्न ते आम्ही घेऊन पुढे चाललेले आहे। मध्ये गद्दार वगैरे येत असतात, त्यांचं स्वप्न एवढंच असतं की वाईन शॉप आहे स्पीड ब्रेकर लावावं म्हणजे लोक थांबतील आणि स्वतःच्या वाईन शॉपवर जातील। आम्ही जनतेसाठी काम करतो। मतदारांना नागरिकांना तुमचं काय म्हणणं आहे आताची परिस्थिती पाहता? मला तर तेच मला सांगतात की बोलो दिल से खेडे साहेब फिरसे। नक्कीच आपण बघतो की प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आणि आपण बघतो की आक्रमकतेने आदित्य ठाकरे स्वतः मैदानात उतरलेले आहेत। आज असा जोरदार असा रोड शो त्यांनी संभाजीनगरमध्ये केलेला आहे आणि खैरे सुद्धा जे आहेत आता आपण बघतो की जवळजवळ 5व्यांदा निवडणुकीच्या मैदानामध्ये आहेत। त्यामुळे